नमस्कार मंडळी, मी अर्जुन, आम्ही बालाजी फाउंडेशन महाराष्ट्र। कापूस हे आपल्या देशातील एक महत्त्वाचं नगदी पीक आहे, पण गेल्या काही वर्षापासून गुलाबी बोंडअळीने शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान केले आहे। ही अळी कापसाचे उत्पादन घट करते आणि दर्जाही खराब करते। पारंपरिक कीटकनाशके वापरूनही अनेकदा अपेक्षित परिणाम मिळत नाही, कारण अळीची प्रतिकार शक्ती वाढत जाते। मग यावर उपाय काय आहे? याच समस्येवर एक प्रभावी उपाय म्हणजे बॅरिक्स पिंक बोलवर्म ट्रॅपर। तर आता मंडळी, याचे फायदे काय? बॅरिक्स ट्रॅपर मध्ये फेरोमॅन म्हणजे मादा अळीची गंध आणि कॅरोमोन म्हणजे वनस्पतीतून येणारा गंध याचे शक्तिशाली मिश्रण आहे। यामुळे नर पतंग याच्याकडे प्रचंड वेगाने आकर्षित होतात। एकदा सापळ्यात अडकल्यावर ते बाहेर पडू शकत नाही। त्यामुळे मादी पतंगांना अंडी घालण्यासाठी नर पतंग मिळत नाही आणि अळीची पुढील पिढी तयार होत नाही। गुलाबी बोंडअळीमध्ये कीटकनाशक विरुद्ध वाढलेली प्रतिकार शक्ती ही एक मोठी समस्या आहे। बॅरिक्स ट्रॅपर यावर मात करते। हा एक विषारी नसलेला आणि पर्यावरणासाठी सुरक्षित उपाय आहे। यामुळे जमीन, पाणी, मानवी आरोग्याला कोणतेही नुकसान होत नाही। याचा वापर अतिशय सोपा आहे। शेतकरी स्वतः हे ट्रॅप शेतात लावू शकतात। एक लुअर 60 दिवसापर्यंत प्रभावी राहते, त्यामुळे वारंवार बदलण्याची गरज नाही आहे। हे उत्पादन वैज्ञानिकदृष्ट्या डिझाइन केलेले असून त्याला पेटंट मिळाले आहे। भारत सरकारच्या DSIR द्वारे याला मान्यता मिळाली आहे। मंडळी, गुलाबी बोंडअळीमुळे कापसाच्या बोंडाचे मोठे नुकसान होते, ज्यामुळे बियाणे आणि धाग्याची गुणवत्ता खराब होते। याचा थेट परिणाम कापसाच्या बाजारभावावर होतो। बॅरिक्स ट्रॅपर वापरल्यामुळे नर पतंग सापळ्यात अडकतात आणि अळीची पुढील पिढी जन्मास येण्यास आळा बसतो। त्यामुळे होणारे नुकसान कमी होते। तसेच किडीचं नुकसान पातळी ओळखून फवारणीचे योग्य नियोजन केल्यास समोरील नुकसान कमी होते। तर मंडळी, आता हे ट्रॅप कसं शेतामध्ये लावायचं आपण आता याचा छोटासा डेमो पाहू। तर मंडळी, अशा प्रकारे आपला बॅरिक्स पिंक बोलवर्म ट्रॅपर तयार झालेला आहे व याला आपल्या कपाशीच्या हाईट पासून 1 फूट अंतरावर लावावे, जेणेकरून याचा आपल्याला रिझल्ट सगळ्यात चांगले येतील। अशा प्रकारे आपण याची इन्स्टॉलेशन केलेले आहे। तर मंडळी, बॅरिक्स ट्रॅपर कसा व कधी वापरावा आता आपण हे पाहू।
कपाशीला पाते लागणं सुरू झाल्यावर म्हणजे 45 ते 50 दिवसांनी हे ट्रॅप शेतात लावले पाहिजे। जर आपल्याला निरीक्षण करायचे असेल तर प्रति एकर 1 सापळा पुरेसा आहे। त्याचबरोबर नियंत्रण करायचे असेल तर प्रति एकर 4 सापळे लावावेत। जास्त प्रादुर्भाव असल्यास प्रति एकर 20 पेक्षा जास्त सापळे लावावेत। मंडळी, बॅरिक्स ट्रॅपर वापरून तुम्ही तुमच्या कापसाच्या पिकाचे गुलाबी बोंडअळीपासून संरक्षण करू शकता आणि एक चांगला दर्जेदार कापूस मिळवू शकता। हे केवळ तुमच्या पिकासाठीच नाही तर पर्यावरणासाठी एक चांगला आणि शाश्वत उपाय आहे। तर मंडळी, आता वेळ आली आहे आपल्या शेतीत आधुनिक आणि प्रभावी तंत्रज्ञान वापरायची। कापसाला फुल पाते येणं सुरू झाल्यावर बॅरिक्स ट्रॅपर आपल्या कपाशी पिकामध्ये नक्की करून बघा। धन्यवाद। जय जवान जय किसान।